तर पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णावर सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलंय। सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 4 विविध विभागाच्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलंय। या रुग्णाचा मृत्यू जीबीएसच्या कारणामुळेच झाल्याची शंका शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना होती। या शंकेचं निरसन करण्यासाठी मृतदेहाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। दरम्यान पुण्यातील रुग्ण आणि डॉक्टरांसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण पाहूया। खर्च टेंटेटिव्हली यांचा मला वाटतं 4-4.5 लाख किती गेला आता? 4.5 महत्त्वाची किंमत ही त्या इंजेक्शन्सची असते सर। तर गव्हर्नमेंट आयसीयूचं रूम भाडं ऑब्व्हियसली कन्सल्टिंगची फी हो। तर ही जी गोष्ट आहे ना, ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित पवारांनी लक्षात घ्यायला हवी। ते काल म्हणाले की जन आरोग्य योजनेमध्ये याचा समावेश केला, पण ह्या तरुण मित्राचीच केस स्टडी महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे। आणि आत्ता आरोग्य मंत्रालय आम्ही खूप सारे प्रश्न विचारले की हे अशा पद्धतीनं याची जर कॉस्ट इतकी जास्त असेल तर त्याच्या उपचार पद्धतीबद्दल एक धोरण म्हणून काहीतरी आखायला पाहिजे। डॉक्टर साहेब, हा आउटब्रेक होण्याचं कारण हे पाणी, दूषित पाणी आणि दूषित अन्न हे दोनच गोष्टी आता तरी सापडलेल्या आहेत, जे गव्हर्नमेंट यंत्रणांकडून आम्हाला माहिती भेटलेली आहे। हे 2 प्रकारचे व्हायरसेस आहेत, त्यामुळेच हा आजार पसरतोय असं सध्या तरी दिसतंय। थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे। दरम्यान सोलापुरातील डॉक्टरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण जाणून घेऊयात। आमच्याकडे डेड बॉडी PM साठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की अशी आजार सस्पेक्टेड आहे। त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली। तो 18 तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता। त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी जरा काय 5 दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पाइट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटर सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे। ती बॉडी 12 वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक चाललेला आहे गियाबारी सिंड्रोमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे। पॅराप्लेजिया किंवा क्वाड्रिप्लेजिया आपण त्याला म्हणजे विकनेस, शक्तीही नसतो पण त्याचा ब्रेन शाबूत असतो। त्याला वाटतं आपण दोन्ही हात दोन्ही पाय हलवू शकतो। अशा वेळेला ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आणि यातून जर लवकर ट्रीटमेंट घेतली माणूस लवकर बरा होऊ शकतो।